नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या स्लाइड शोच्या मार्फत सूर्यमाला म्हणजे आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्याच्यामध्ये जो सूर्य आपण बघतो, एकदम तेजस्वी असा तारा आहे तो आणि त्याच्याभोवती फिरणारे 8 प्लॅनेट्स म्हणजे ग्रह यांच्याविषयी माहिती आपण या स्लाइड शोच्या मार्फत घेणार आहोत. तर सुरू सुरू करूया आपण सूर्यमाला. सूर्यमाला म्हणजे बघा, सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूने बनलेली आहे. खगोलीय म्हणजे आपली पृथ्वी खगोलीय वस्तू झाली. म्हणजे अवकाशात ज्या वस्तू सापडतात त्याला म्हणतात खगोलीय वस्तू. सूर्यमालेत 8 मुख्य ग्रह आहेत. त्यांचे आतापर्यंत माहीत झालेले 165 चंद्र. म्हणजे जसा पृथ्वीला एक चंद्र आहे, त्याप्रमाणे प्रत्येक ग्रहाला चंद्र. काही ग्रहांना चंद्र नाहीत सुद्धा. ते आपण आता या पुढल्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. 5 बटुग्रह आहेत प्लुटो सकट. म्हणजे प्लुटो हा जो ग्रह मानला जात होता त्याच्यानंतर त्याच्या काही रिव्होल्युशन्स वगैरे होत असताना तो फॉलो करत नव्हता रूल, त्याच्यामुळे प्लुटोला बाहेर काढलेला आहे. त्यामुळे त्याला बटुग्रह असं म्हणतात. तसेच असंख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये काय असतं तर उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा यांचा समावेश त्या छोट्या छोट्या वस्तूंमध्ये होत असतो. सूर्य हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी तारा आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की हा तारा आहे, हा ग्रह नाही. आणि त्याने त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे आपल्याला बाइंड करून ठेवलेला आहे आणि म्हणून हे ग्रह त्याच्या भोवती फिरत असतात एका विशिष्ट कक्षेमध्ये. चला तर मग त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. याच्यामध्ये बघूया पहिला ग्रह जो आहे मर्क्युरी. त्याचं पिक्चर सुद्धा आपल्याला इथे स्क्रीनवर दिसत आहे. त्या ग्रहाविषयी आपल्याला इथे माहिती दिसते की मर्क्युरीला बुध ग्रह असेही म्हणतात आणि हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळचा असा ग्रह आहे. या ग्रहावर वातावरणाचा अभाव आहे आणि त्याच्यामुळे आता वातावरण नसेल तर तिथे जीवन शक्य नाही आणि हा सर्वात जवळचा ग्रह आहे. याचे बघा, याचे तापमान जे आहे दिवसा 427 अंश सेल्सिअस आणि रात्रीच्या वेळेला याचं तापमान जे आहे ते 173 अंश सेल्सिअस होतं. सूर्यापासून याचा अंतर 57.91 दशलक्ष किमी अंतरावर आहे. सर्वात जवळचा असला तरी 57.91 दशलक्ष किमी एवढं त्याचं अंतर आहे. आणि आपल्याला जसे 365 दिवस एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागतात म्हणजे आपल्या ग्रहाला पृथ्वीला, तसेच बुध या ग्रहाला केवळ 88 दिवसात तो एक प्रदक्षिणा पूर्ण करतो सूर्याभोवती. आता ज्याप्रमाणे आपल्या इथे पृथ्वीवर ऋतू बदलत असतात त्याप्रमाणे इथे बुध ग्रहावर ऋतू बदलत नाही. इथे फक्त एकच ऋतू असतो. आता याच्या पुढील ग्रह आपण बघूया. जसे जसे त्यांचे सिरियल नंबर आहेत त्याप्रमाणे ग्रह आपण इथे बघतो. आता बघतोय आपण व्हीनस म्हणजे शुक्र ग्रह. त्याचा पिक्चर सुद्धा आपल्याला इथे आलेला आहे स्क्रीनवर. त्याच्याविषयी माहिती म्हणजे व्हीनसला मराठीमध्ये शुक्र ग्रह असं म्हटलं जातं. हा सूर्यापासून दुसऱ्या क्रमांकावरचा ग्रह आहे, बुधानंतरचा येणारा शुक्र. आता या ग्रहावर सुद्धा जीवसृष्टी नाही, कारण या ग्रहावर 90 ते 95% कार्बन डायऑक्साईड आहे. जीवसृष्टीसाठी आवश्यक म्हणजे प्राणी मात्र जे आहेत त्यांच्यासाठी आवश्यक कोणता वायू असतो तर तो ऑक्सिजन. इथे 90 ते 95% कार्बन डायऑक्साईडच आहे. आता शुक्र जो आहे तो पृथ्वीला सर्वात जवळचा आहे. या ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी 225 दिवस लागतात आणि याचं अंतर जे आहे सूर्यापासून ते 108.2 दशलक्ष किमी इतकं आहे. आणि या ग्रहाला कोणताही उपग्रह नाही. जसा पृथ्वीला चंद्र हा उपग्रह आहे तसा या ग्रहाला कोणताही उपग्रह नाही. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे ग्रह जो आपण बघतोय तो आहे पृथ्वी. म्हणजे ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्या पृथ्वीविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. तो बघा, ब्ल्यू प्लॅनेट सुद्धा असं याला म्हटलं जातं. अर्थ म्हणजे पृथ्वीबद्दल आपल्याला सर्वांना माहित आहे, तो सूर्यापासून 3 नंबरच्या क्रमांकावर आहे. आणि असं म्हटलं जातं की इथे पृथ्वीवर जीवन शक्य आहे. एवढंच नाही तर पृथ्वीचे वय सुमारे 4.543 अब्ज वर्ष म्हणजे 4.5 अब्ज वर्ष एवढं त्याचं वय आहे. एवढ्या वर्ष जुनी आहे पृथ्वी. आणि पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला आपल्याला माहिती आहे 365 दिवस लागतात. म्हणून आपलं जे वर्ष आहे ते 365 दिवसांचं असतं. या पृथ्वीला आपण जो उपग्रह सॅटेलाइट जो आहे म्हणजे नैसर्गिक सॅटेलाइट तो आहे चंद्र. पृथ्वीपासून सूर्याचे अंतर सुमारे 150 दशलक्ष किलोमीटर एवढे आहे. आता याच्या पुढील ग्रह आपण बघतोय तो म्हणजे आहे मार्स म्हणजेच मंगळ ग्रह.
आता मंगळ ग्रहाची आपल्याला इथे पिक्चर आलेला आहे बघा, तो लाल ग्रह दिसतो. याला रेड प्लॅनेट असं सुद्धा म्हटलं जातं, कारण याच्यावर लोखंडचा गंज असल्यामुळे याला लाल रंग आलेला आहे. मार्सला मंगळ ग्रह असे म्हणतात. मंगळ ग्रह जो आहे तो सूर्यमालेतील दुसरा सर्वात लहान ग्रह आहे. मंगळ हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. तुम्हाला सांगितलं आत्ताच मी, कारण त्याच्या पृष्ठभागावर लोखंडी गंधासारखा एक म्हणजे गंज असतो असा, त्यामुळे तो लाल दिसतो. लोखंडाचा गंज लाल दिसतो. म्हणून त्याला लाल ग्रह असं सुद्धा म्हटलं जातं. मंगळावरील मंगळाला उपग्रह आहेत, पण त्यात एक नाही तर दोन उपग्रह आहेत, ज्याचं नाव आपल्याला माहित आहे की डिमॉस आणि फोबोस अशी त्याची दोन नावं आहेत. आणि ह्याला सूर्याभोवती फिरण्यासाठी 687 दिवस लागतात. आणि मंगळाचं अंतर सूर्यापासून सुमारे 142 दशलक्ष मैल इतक्या अंतरावर तो मंगळ ग्रह आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील ग्रह बघतोय, ज्याचं नाव आहे ज्युपिटर, म्हणजेच गुरुग्रह. याचा पिक्चर आपल्याला इथे दिसतोय. ज्युपिटर ग्रहाला गुरुग्रह असेही म्हणतात. त्याला बृहस्पती असेही म्हटलं जातं आणि तो सर्वात मोठा ग्रह आहे सूर्यमालेतील. आता ह्याला एक नाही तर 79 उपग्रह आहेत. जसं आपल्याला एक चंद्र हा उपग्रह आहे, त्याचप्रमाणे ज्युपिटरला 79 उपग्रह आहेत. त्यापैकी गॅनिमेड हा सर्वात मोठा उपग्रह मानला जातो. गुरुग्रह देखील सूर्याप्रमाणे हायड्रोजन आणि हेलियम पासून बनलेला आहे. आता मिथेन आणि पाणी देखील इथे आढळते, परंतु ते फार कमी प्रमाणात असतं. गुरुला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 11.86 वर्ष लागतात. म्हणजे आपलं एक वर्ष 365 दिवसांचं, असे 11.86 वर्ष सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला गुरुला लागतात. हा ग्रह मालिकेत बघा, आपण सूर्यापासून सुरुवात केली तर 5व्या क्रमांकावर येणारा तो ग्रह आहे. आणि सूर्यापासून याचं अंतर 749.57 दशलक्ष किलोमीटर इतकं आहे. आता याच्या पुढील ग्रह आपण बघतोय, ज्याचं नाव आहे सॅटर्न, शनी. आपल्याला माहिती आहे या ग्रहाभोवती एक कडा आहे, विशिष्ट असं त्याचं रचना आहे. आपल्याला इथे स्क्रीनवर सुद्धा ते दिसत आहे. सॅटर्न ग्रहाला शनी ग्रह असेही म्हणतात. सूर्यापासून अंतराच्या बाबतीत हा ग्रह 6व्या क्रमांकावर आहे. म्हणजे गुरु नंतर येणारा असा हा सॅटर्न आहे. याचं अंतर सूर्यापासून सुमारे 1.434 अब्ज किलोमीटर एवढं आहे. याला विशिष्ट अशा रिंग्स असतात, ज्यांना सॅटर्न रिंग्स असंही म्हटलं जातं. या ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी 29.5 वर्ष लागतात. म्हणजे आपलं एक वर्ष अशी 29.5 वर्ष त्याला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागतात, कारण त्याचं अंतर 1.434 अब्ज किलोमीटर आहे सूर्यापासून. आता ह्या शनीला 82 उपग्रह आहेत आणि सर्वात मोठ्या उपग्रहाचे नाव टायटन असे आहे. याच्या पुढील आपण ग्रह बघतोय, तो म्हणजे युरॅनस. त्याला अरुण ग्रह असं सुद्धा म्हटलं जातं. त्याची रचना इथे आलेली आहे बघा. युरेनसला अरुण ग्रह असे म्हणतात. अरुण म्हणजे युरेनसचा शोध विल्यम हर्सिलने 1781 मध्ये लावला होता. युरेनसच्या पृष्ठभागाचे तापमान खूप थंड आहे, कारण तो खूप लांब आहे सूर्यापासून. युरेनस सूर्यापासून 2.871 अब्ज किलोमीटर अंतरावर आहे. आणि या ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला 84 वर्ष लागतात. विद्यार्थी मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे की 84 वर्ष म्हणजे साधारण आपलं जे लाईफ स्पॅन आहे, मानवी लाईफ स्पॅन, ते 84 ते 90 वर्षापर्यंत आहे. म्हणजे आपल्या एका लाईफ मध्ये हा एक फेरी फक्त पूर्ण करतो सूर्याभोवती, कारण याचं अंतर 2.871 अब्ज किलोमीटर एवढं आहे. असे म्हटले जाते की आकारानुसार युरेनसचा आकार पृथ्वीपेक्षा सुमारे 63 पट मोठा आहे. म्हणजे किती मोठा आहे याची जाणीव आपल्याला इथे होते. 63 पट पृथ्वीपेक्षा मोठा असा त्याचा आकार आहे. आता याच्या पुढील ग्रह आपण बघतोय, तो म्हणजे शेवटचा ग्रह सूर्यमालिकेतला, आणि त्याचं नाव आहे नेपच्यून, ज्याला वरुण ग्रह असं सुद्धा म्हणतात. त्याचा पिक्चर आपल्याला इथे दिसतोय. नेपच्यूनला वरुण ग्रह असेही म्हणतात. वरुण ग्रहाचे 13 उपग्रह आहेत. त्यापैकी त्रिटान आणि मैरिड हे मुख्य मानले जातात. त्याच्यामधले जसं आपल्याला चंद्र हा उपग्रह आहे, तसे वरुण ग्रह म्हणजे नेपच्यूनला 13 उपग्रह आहेत. हा ग्रह सूर्यापासून सुमारे 4.495 अब्ज किलोमीटर दूर असल्यामुळे सूर्याच्या अंतराच्या तुलनेत 8व्या स्थानावर आहे. म्हणजे सूर्यमालिकेत जे 8 ग्रह आहेत त्याच्यामध्ये शेवटच्या स्थानावर हा वरुण ग्रह म्हणजे नेपच्यून असतो. हा ग्रह सूर्याभोवती फिरण्यासाठी जास्तीत जास्त वेळ घेतो. एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी सुमारे 164.79 वर्ष लागतात. म्हणजे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपलं लाईफ टाइम साधारण 80 ते 90 वर्षापर्यंत असतं, आणि ह्याला 164.79 वर्ष याच्यासाठी फेरी पूर्ण करण्यासाठी लागतात. तर अशा प्रकारे
सूर्यमालेविषयी आपण इथे बघितलं. धन्यवाद.